छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातून शिर्डीच्या साई दरबारी सायकल वारीचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि ह्याच वारीमध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल किंवा साईबाबांची जी मूर्ती असेल ती या सायकल वारीमध्ये आयोजकांनी खरं तर ठेवण्यात आलेलं आहे। आणि जवळजवळ 150 ते 200च्या वर सायकल स्वार यामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। 3 वर्षापासून ते वृद्धांपर्यंत या सायकल वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आपण पाहतो की ही सायकल वारी आहे 2 दिवसाचा जो कार्यकाळ आहे, म्हणजे 2 दिवसाच्या याच्यामध्ये ही जी सायकल वारी आहे ती शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातून शिर्डी येथे म्हणजे साई दरबारी जाणार आहे। आपल्यासोबत येथील आयोजक आहे, नक्की काय मला सांगा की कशा प्रकारे सायकल वारीचं आयोजन असतं? सायकल वारीचे हे 8वं वर्ष आहे। 2 जणांपासून सायकल वारी चालू झालेली आहे। आज या सायकल वारीमध्ये 400च्या वर सायकलिस्ट वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी सहभागी असतात। जवळपास 7 जिल्ह्यातील सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी आहेत। आणि वय वर्ष 3 ते वय वर्ष 85 वर्षापर्यंत अशी आबालवृद्धांपर्यंतची एकमेव अशी सायकल वारी आहे की जी ग्रुपने एवढी मोठी राईड करत असते। आणि या वारीचं उद्दिष्ट असं आहे की तरुणांनी आरोग्याकडे वळावं आणि व्यसनापासून दूर राहावं, म्हणून ही वारी आपण या ठिकाणी दरवर्षी आयोजित करत असतो। शिवनेरी किल्ल्यावरची मशाल घेतो आणि शिर्डीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्वजण वेगवेगळे शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार सर्व मिळून या वारीमध्ये सहभागी होत असतो। नक्की तरुणांनी व्यसनापासून दूर जावं, आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी हा सायकल वारीचा जो उपक्रम आहे तो खरं राबवला जातो आहे। आपल्यासोबत काही सायकल वारी आहेत जे वृद्ध आहेत, त्यांचं वय, बाबा तुमचं वय काय आणि 78? तुम्ही किती वर्षापासून सायकल वारी करताय? काय 5 वर्षापासून सायकल वारी करतोय शिर्डीवर। आणि आज तुम्ही शिर्डीला चाललात, जुन्नर पासून तुम्ही शिर्डीपर्यंत जाताय, कसा वाटतं प्रवास? काय प्रवास एकदम लक्झरीच वाटतो। या लोकांबरोबर असल्यामुळं आमचं वय झालेलं आहे असं आम्हाला बिलकुल वाटत नाही, तरुण झाल्यासारखं वाटतं हे लोक। नक्कीच। मला सांगा की तुम्ही सायकल वारीमध्ये महिला आहात, सहभागी झालात, काय अनुभव आहे सायकल वारीचा? माझं या सायकल वारी 4थं वर्ष आहे। खूप छान प्रकारे करतात सगळे आणि खूप छान वाटतं सायकल वारीमध्ये आल्यावर। नक्कीच। ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर या सायकल वारीचं हे 8वं वर्ष आहे आणि जवळजवळ 7 जिल्ह्यांमधनं या सायकल वारीमध्ये अनेक जण सहभागी होतात। मावशी मला सांगा की तुम्ही सायकल वारीमध्ये सहभागी झालात, तुमचं वय काय आणि कुठं आला, काय अनुभव? माझं वय 67 आणि मी 5 वर्षापासून सायकलिंग करते आणि चांगल्या प्रकारचे पंजाब वगैरे, त्यानंतर अयोध्या ही वारी आता मी पूर्ण केलेली आहे। सायकल सलग 14 दिवस आता वारीला चालवली, अयोध्या वारीला। अतिशय आनंददायी आणि आरोग्यदायी हे असं काम आहे। त्याप्रमाणे पर्यावरणाचं आपण रक्षण करतो, त्याचप्रमाणे आपण तरुणांना संदेश देतो घरात बसू नका। आणि त्याचप्रमाणे घरामध्ये बसून फक्त मोठ्या गाड्या घेऊन फिरू नका आणि झोपा काढू नका, तर रस्त्यावर या आणि पर्यावरणाचं संरक्षण करा, त्याचप्रमाणे आपलं आरोग्य जपा। नक्की आरोग्य जपा। छोटी दिदी आहे, मला सांग, तू सायकल वारीमध्ये जुन्नरवरून तू निघाली, सायकल वारी करत तू शिर्डीला चालली, काय वाटतं तुला, कसा अनुभव आहे तुझा? अनुभव काय 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 केलं तू दिवसभर सायकल चालवताना? काय वाटतं तुला, काय वाटतं तुला सायकल चालवताना? मला खूप छान वाटतं। मला सगळे लोक खूप सांभाळून घेतात। मी छोटी आहे म्हणून मला सगळे नीट सांभाळतात। नक्कीच। आपण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर 3 वर्षापासून तर 85 वर्षाच्या वृद्धापर्यंत या सायकल वारीमध्ये अनेक जण सहभागी झालेत आणि हा जो वेगळा आनंद आहे सायकल वारीचा तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा प्रमेश स्वामी, सुनील टेगले, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।